विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण रेशिओ अनालिसिसचा दुसरा लेक्चर घेत आहोत. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहोत करंट रेशिओ, लिक्विड रेशिओ, स्टॉक टर्नओव्हर रेशिओ, फिक्स्ड असेट टर्नओव्हर रेशिओ, तसेच ग्रॉस प्रॉफिट रेशिओ. हे सर्व रेशिओ या अगोदर आपण पाहिलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण उर्वरित जे काही आपले रेशिओज आहेत आपल्या सिलेबसमध्ये ते पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम डेटर टर्नओव्हर रेशिओ पाहणार आहोत, त्यानंतर क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशिओ पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रोप्रायटरी रेशिओ पाहायचं आहे आणि डेट इक्विटी रेशिओ पाहायचं आहे आणि शेवटी रिटर्न टू कॅपिटल एम्प्लॉईड रेशिओ पाहायचं आहे. हे सर्व रेशिओ आपल्याला फायनान्शियल पोझिशन्स समजण्यासाठी एखाद्या कंपनीच्या कामी येतात. ओके, मग आपण त्याला डिटेल्समध्ये पाहणार आहोत. ते म्हणजे सुरुवातीला आपण पाहूया डेटर्स टर्नओव्हर रेशिओ. डेटर्स टर्नओव्हर रेशिओ कॅल्क्युलेट कसा करायचा, तर त्यासाठी सूत्र आहे क्रेडिट सेल्स डिवायडेड बाय ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. डेटर टर्नओव्हर रेशिओ म्हणजे नेमकं काय आहे? डेटर्स टर्नओव्हर रेशिओ म्हणजे असा रेशिओ की ज्यामधून आपल्याला साध्य होतं किंवा जो मनी आपण काय कलेक्ट करता, जो पैसा आपण उधारी दिलेला आहे किंवा जो माल आपण उधारी विकलेला आहे त्याच्या माध्यमातून जो पैसा आपल्याला रिकवर करायचा असतो, जे स्पीड आहे, जे त्याची जलद गती आहे, ती गती किती प्रमाणात आहे. म्हणजेच जर आपण एखाद्या डेटरला किंवा उधारी एखाद्या ऋणकोला आपण काय करत आहोत, वस्तू विकत आहोत, तर अशा परिस्थितीमध्ये त्या वस्तूला रिटर्न किती दिवसामध्ये आपल्याला काय मिळत आहेत, किती वर्षामध्ये, किती महिन्यामध्ये रिटर्न मिळणार आहेत पैसे, हा रेशिओ पाहण्यासाठी आपल्याला काय केला जातो, डेटर्स टर्नओव्हर रेशिओ बघितला जातो. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो आपण रेशिओ कॅल्क्युलेट करत आहोत, क्रेडिट सेल्स डिवाइड बाय ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. बरोबर, ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल्समध्ये काय काय येतं? ओके, ह्याच्यामध्ये बिल्स रिसिवेबल येतात, डेटर्स येतात. ओके, मग हे जे काही आपले रिसिवेबल्स आहेत ते किती महिन्याच्या आत किंवा किती तत्परतेने मिळतात हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि हे कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा आपण एका सूत्राचा वापर करत असतो. ते सूत्र म्हणजे डेट कलेक्शन पिरियड. डेट कलेक्शन पिरियड काय हो? डेट कलेक्शन पिरियड म्हणजे मंथ किंवा डेज इन अ इयर डिवायडेड बाय डेटर्स टर्नओव्हर रेशिओ. वरील सूत्राचा वापर करून जो टर्नओव्हर रेशिओ निघेल त्या टर्नओव्हर रेशिओने भागाकार करायचा आहे. म्हणजेच एका वर्षातील महिने, 12 महिने किंवा 365 डेज या माध्यमातून आपण काय करत असतो की किती कालावधीत, किती महिन्यामध्ये, किती वर्षामध्ये, किती कालावधीमध्ये तो काय आहे आपल्याला पूर्ण डेट्स मिळणार आहेत, म्हणजे जे आपण उधारी दिलेले आहेत ते डेट्स आपल्याला काय होतील, रिटर्न होतील. ह्याचा अभ्यास आपण या डेटर्सच्या माध्यमातून करत असतो, डेटर टर्नओव्हर रेशिओच्या माध्यमातून. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जेवढा हायर आहे, म्हणजे काय की जेवढा मोठा डेटर टर्नओव्हर रेशिओ आपल्या पुढे येईल तेवढं चांगलं समजलं जातं. ओके, म्हणजे ह्याच डेटर कलेक्शन पिरियडला आपण दुसरा एक प्रोफार्मा वापरून सुद्धा काय करत असतो, कॅल्क्युलेट करत असतो. त्याला म्हणतात ॲव्हरेज डेटर्स. ॲव्हरेज डेटर्स इंटू 365 म्हणजेच वर्षातील किती दिवस आहेत, 365 दिवसने गुणाकार करायचा आहे आणि उधारी किती विक्री केली, क्रेडिट सेल्सने त्याचा भागाकार करायचा आहे. या माध्यमातून आपल्याला काय मिळतं की डेटर टर्नओव्हर रेशिओ मिळत असतो. म्हणजे आता काय समजलं आपल्याला की डेटर टर्नओव्हर रेशिओ कॅल्क्युलेट का करावा, तर एखाद्या व्यवसायामध्ये जो उधारी माल विकला जातो, सहसा आपण सर्वच व्यवसाय चालवत असताना उधारी माल विकावाच लागतो. बरोबर, मग अशा परिस्थितीमध्ये उधारी माल विकणे चुकीचे नसून त्याच्या कलेक्शन कसं होत आहे, म्हणजे एखादा ज्यावेळेस वस्तू उधारी विकलेली आहे त्याचं किती तत्परतेने त्याचे जे काही डेटर्स आहेत, ऋणको आहेत ते काय करत आहेत, वस्तू घेतल्यानंतर पैसे परत करतात, ह्याचा आपल्याला काय करता येतं की काउंटिंग करता येते. मग हे केल्यानंतर काय फायदा होतो किंवा याचा उपयोग कोणाला होतो, तर जे काही स्टेक होल्डर्स असतील, जे कोणते बँक्स, लोन देणाऱ्या बँक्स असतील किंवा एखादे इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांना लक्षात येतं की या संबंधित कंपनीचे जे काही डेटर्स आहेत किंवा व्यवहार आहेत, जे उधारी व्यवहार होतात ते काय आहेत, अतिशय प्रॉम्प्ट आहेत. बरोबर, प्रॉम्प्ट असल्यामुळे उद्या आपल्याला जर समजा रिकव्हरी करायची असेल तर लवकरात लवकर रिकव्हरी होऊ शकते, आपल्याला प्रॉफिट चांगला मिळू शकते. म्हणून डेटर्स टर्नओव्हर रेशिओ अत्यंत महत्त्वाचा आहे.
त्यानंतर दुसरा रेशिओ आहे क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशिओ. ज्या प्रकारचा डेटर्स टर्नओव्हर रेशिओ त्याच प्रकारे आपण क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशिओ सुद्धा कॅल्क्युलेट करत असतो. फक्त त्याच्यामध्ये काय आहे की डेटर्समध्ये क्रेडिट सेल्स आहे, तर कशामध्ये क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशिओमध्ये काय आहे क्रेडिट परचेस आहे. म्हणजे आपण दुसऱ्याकडनं म्हणजे एखादी बिझनेस दुसऱ्या बिझनेसकडून क्रेडिटवर परचेस करते आणि त्याला किती प्रकारे काय करतं किती लवकर रिटर्न करतं ह्याचं काय आहे हा रेशिओ कॅल्क्युलेट करत असतो. डिटेल्स म्हणजे सूत्र काय आहे बघा, क्रेडिट परचेस डिवायडेड बाय ॲव्हरेज अकाउंट पेएबल. आता काय आहे अकाउंट पेएबल म्हणजे बिल्स पेएबल आले, ओके, आणि क्रेडिटर्स वगैरे आले, हे सर्व गोष्टी याच्यामध्ये आल्या. मग हे कॅल्क्युलेट करत असताना काय आहे की सेम दिस रेशिओ इज सिमिलर टू द डेटर्स टर्नओव्हर रेशिओ. बरोबर आहे, आताच सांगितल्याप्रमाणे डेटर टर्नओव्हर रेशिओच्या प्रमाणेच आहे. फक्त याच्या डेटर टर्नओव्हर रेशिओमध्ये कंपनीला त्याचे ऋणको किती लवकर पैसे देतात ह्याचा हिशोब लावला जातो आणि क्रेडिटर्स टर्नओव्हरमध्ये कंपनी ज्यांच्याकडनं माल उधारी आणलेला आहे त्या धनकोला किती तत्परतेने आणि किती लवकर काय करते पेमेंट करते ह्याचा विचार केलेला आहे. ओके, मग त्यासाठी काय आहे की याच्यामध्ये बघा ॲव्हरेज अकाउंट पेएबल मीन्स ट्रेड क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. बिल्स पेएबल आणि ट्रेड क्रेडिटर्स हे दोन्हीही त्या ठिकाणी काय केले जातात या ॲव्हरेज अकाउंट पेएबलमध्ये इन्क्लूड केले जातात. तर जेवढा मोठा ह्याचा पण रेशिओ येईल, जसं आपण पाहिलं किंवा डेटर्स टर्नओव्हर जेवढा हायर किंवा मोठा असेल तेवढं ते चांगलं आहे. त्याच पद्धतीने जेवढा मोठा क्रेडिटर टर्नओव्हर आहे तेवढंच मोठं क्रेडिट, ओके, किंवा मग पत कोणाची येते संबंधित बिझनेसची आहे असं समजता येते. कारण एखाद्या कंपनीला जर समजा तुम्ही उधारी माल दिला आणि ती कंपनी जर तुम्हाला लवकरात लवकर काय करत असेल त्याचा परतावा देत असेल तर अशा परिस्थितीत त्या कंपनीचा काय होतो नावलौकिक वाढत जातो. म्हणून क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशिओच्या माध्यमातून त्या कंपनीची नावलौकिक करून घेता येतं. त्यानंतर त्याचा पिरियड कॅल्क्युलेट केला जातो. या पद्धतीने काय केलेलं आहे डेटर्सचा पिरियड कॅल्क्युलेट केला जातो. त्याच पद्धतीने क्रेडिटर्सचा पण पिरियड कॅल्क्युलेट केला जातो क्रेडिटर टर्नओव्हर रेशिओचा. तर तो कसा आहे मंथ आणि डेज इन इयर डिवायडेड बाय क्रेडिटर टर्नओव्हर रेशिओ. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रोप्रायटरी रेशिओ. प्रोप्रायटरी रेशिओचं सूत्र काय हो, प्रोप्रायटर्स किंवा शेअर होल्डर्स फंड जे व्यवसायाचे मालक आहेत जे प्रवर्तक आहेत त्या प्रवर्तकांचं जे काही संपत्ती आहे जे काही फंड आहे जे काही निधी आहे तो डिवायडेड बाय टोटल टँजिबल असेट्स. व्यवसायातील सर्व दृश्य असे असेट्स आहेत संपत्ती आहेत त्यांच्या गुणोत्तरामध्ये आपण काय करत असतो प्रोप्रायटरी रेशिओ कॅल्क्युलेट करत असतो. हे कॅल्क्युलेट करण्याचा उद्देश काय आहे, इट इज अ व्हेरियंट ऑफ द डेप्ट इक्विटी रेशिओ. जसं की जे डेप्ट इक्विटी रेशिओ आपल्याला समोर येणार आहे त्याच पद्धतीने काय करायचं, इट इस्टॅब्लिशेस बिटवीन प्रोप्रायटर्स और शेअर होल्डर्स फंड अँड टोटल टँजिबल्स. हे कशामध्ये रिलेशनशिप मेंटेन करतं की शेअर होल्डर्सचा फंड आणि टँजिबल असेट्स यांचं जे गुणोत्तर आहे किंवा यांचा जे सहसंबंध आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न करत असतं. आणि हे कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळतं की त्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती लक्षात येते. जेवढं काय आहे हे बघा, एक सर्वात महत्त्वाची आपण पूर्वीचे जे कोणते दोन बघितलेले आहेत डेटर्स टर्नओव्हर बघितला, ओके, आणि तेवढंच क्रेडिटर टर्नओव्हर रेशिओ बघितला. त्यामध्ये सांगितलं की जेवढा मोठा रेशिओ येईल द हायर रेशिओ इज बेटर. परंतु या ठिकाणी काय सांगितलं की अ हाय प्रोप्रायटरी रेशिओ विल इंडिकेट अ रिलेटिव्हली लिटल डेंजर टू द क्रेडिटर्स or vice versa in the event of forced reorganization of winding up of the company. यामध्ये सुद्धा सांगितलं जेवढं मोठं रेशिओ येईल काय जेवढा मोठा रेशिओ असेल तेवढंच कमी डेंजर आहे. लिटल डेंजर म्हणजे कमी डेंजर आहे. आणि जर समजा रेशिओ कमी आला तर काय होईल जास्त डेंजरमध्ये व्यवसाय आहे. ज्यावेळेस कंपनी काय कराल तुम्ही वाइंड अप करा. वाइंड अप म्हणजे ज्यावेळेस कंपनी बंद करायची वेळ येते त्यावेळेस कंपनीकडे संपत्ती अधिक असणे गरजेचे आहे. काय अधिक असावं लागतं, संपत्ती ही अधिक असावी लागते. म्हणून जेवढा मोठा रेशिओ येईल तेवढं चांगलं असेल.
ओके. त्यानंतर आहे डेप्ट इक्विटी रेशिओ. आत्ताच याचा उल्लेख झाला की काय आहे डेप्ट इक्विटी रेशिओ, कसा कॅल्क्युलेट करायचा. लॉंग टर्म लोन्स डिवायडेड बाय प्रोप्रायटर्स फंड. लॉंग टर्म लोन दीर्घकालीन तुम्ही घेतलेलं लोन आहे, कर्ज आहे, भागिले काय करायचं आहे सर्व प्रवर्तकांचा निधी. ओके. हे करत असताना आपल्याला बघायचं आहे की हा रेशिओ काय कॅल्क्युलेट करतो. द रेशिओ डिटरमाइन्स to ascertain the proportion between the outsiders fund and the shareholders fund in his capital structure. बरोबर आहे. एखाद्या व्यवसायाच्या कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे भांडवलामध्ये बाहेरच्यांचं, आउटसायडर्स म्हणजे बाह्य गुंतवणूकदारांचे आणि अंतर्गत म्हणजे शेअर होल्डर्सचा काय प्रपोर्शन आहे. प्रपोर्शन म्हणजे त्यांचा एकमेकाचा भाग किती आहे, दोघांचा भाग किती आहे ह्याचा विचार करून त्याच्याविषयी काय केलं जातं. लॉंग टर्ममध्ये दीर्घकालीन त्याची स्थिती दर्शवण्यासाठी आपण कोणता रेशिओ वापरतो. डेप्ट इक्विटी रेशिओ काउंट केला जातो. The ratio may be calculated as for a certain proportion to flow term debt in the total long-term funds. In such case, the ratio will be computed as long-term loan by long-term funds. Okay. या प्रकारे आपल्याला काय करता येतं. The ratio is termed to be ideal if the shareholders funds are equal to the long-term debt. झालं की जर व्यवसायाचे शेअरहोल्डर्सचा फंड आणि लॉंग टर्म डेप्थ म्हणजेच जे कोणते दीर्घकालीन कर्ज आपण घेतलेले आहेत ते दीर्घकालीन कर्ज आणि शेअरहोल्डर्सचे जे काही निधी आहे तो सर्व समान जर असेल तर आयडियल म्हणजे एक उत्तर येत असेल तर आयडियल असा समजला जातो हा रेशिओ. परंतु आजच्या नवीन चेंजेसमध्ये किंवा नवीन युगामध्ये हा जे काही ड्रास्टिक चेंजेस होत आहेत बाजारपेठेमध्ये त्याचा विचार जर केला असेल तर लॉंग टर्म डेप्थ हे काय असावेत, डबलपेक्षा कमी असावेत. कशाच्या. लॉंग टर्म तुमच्याकडे असलेल्या शेअर होल्डर्स फंडपेक्षा. काय सांगितले. नाऊ अ डेज इफ अ टोटल लॉंग टर्म डेप्स आर नॉट एक्सिडिंग ट्वाइस ऑफ द ॲक्सेप्टेबल. ओके. जर समजा हे जर डबल नसतील पूर्णतः कशाच्या प्रोप्रायटर्स फंड किंवा शेअर होल्डर्स फंडपेक्षा लॉंग टर्म डेप्स तर आपल्याला काय केलं जातं चांगला रेशिओ आहे असा विचार केला जातो. नेक्स्ट शेवटचा आहे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशिओ. हा कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सूत्र वापरतो नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स गुणिले 100 भागिले कॅपिटल एम्प्लॉईड किंवा नेटवर्थ. आता EBIT नेट प्रॉफिट बिफोर इन्कम अँड टॅक्स है ना, याला काय म्हणतात EBIT अर्निंग बिफोर इन्कम अँड टॅक्स. ओके. मग हे कॅल्क्युलेट काय केलं जातं. दिस रेशिओ एक्सप्रेसेस द नेट प्रॉफिट इन टर्म्स ऑफ द कॅपिटल एम्प्लॉईड ऑर इक्विटी शेअर होल्डर्स फंड. दिस रेशिओ is an important yardstick of performance of equity shareholders since it indicates the return on the funds employed by them. काय आहे की ह्या रेशिओच्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येतं की बाबा की जेवढ्या मेहनतीने काय केलेले आहेत कार्य केलेलं आहे, जे काही इन्व्हेस्टमेंट कोणी केलेलं आहे इन्व्हेस्टर्सने किंवा मग शेअर होल्डर्सने केलेले आहेत त्यांच्यामध्ये त्यांना किती मोबदला मिळतो ह्याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. मग नेटवर्थ म्हणजे काय या ठिकाणी एक शब्द प्रयोग आला नेटवर्थ. नेटवर्थ बरोबर काय आहे इक्विटी कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस. राईट. मग दिस रेशिओ तेच काय आहे कंटिन्यू आहे. दिस रेशिओ इज अन इंडिकेशन ऑफ साऊंडनेस ऑफ द लॉंग टर्म फायनान्शियल पोझिशन्स किंवा पॉलिसीज. ओके. बिझनेसच्या व्यवसायाच्या लॉंग टर्म पॉलिसीज काय आहेत. ओके. व्यवसाय बाहेरच्या गुंतवणूकदारावर कितपत डिपेंड आहे किंवा अवलंबून आहे हा या रेशिओ दाखवत असतो. ओके. मग आपण काय करूया प्रॅक्टिकली सर्व रेशिओज एका प्रॉब्लेममध्ये आपण कॅल्क्युलेट करून पाहूया. ओके. आतापर्यंत समजलं असेल. ओके. आपण पाहूया काय आहे. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट्स कम्प्यूट द फॉलोइंग रेशिओज. किती 2 रेशिओ या बॅलन्स शीटमधून आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर म्हणजे प्रोप्रायटरी रेशिओ आणि डेप्ट इक्विटी रेशिओ. आपल्याकडे सूत्र आहेत. ओके.
प्रोप्रायटरी रेशिओ काय आहे, डेप्ट इक्विटी रेशिओ काय आहे. ओके, त्यासाठी बघा शेअर कॅपिटल दिलेलं आहे 2 लाख, 10% प्रेफरन्स शेअर्स लायबिलिटी बाजूला बघा 1 लाख, 20% डिबेंचर्स आहेत 1 लाख, रिझर्व्ह सरप्लस आहे 1 लाख, लॉंग टर्म लोन आहे 50,000, क्रेडिटर्स आहेत 1 लाख, बँक ओव्हरड्राफ्ट आहे 50,000. ओके, असेट साईडला प्लांट अँड मशिनरी आहे 2 लाखाची, लँड अँड बिल्डिंग 2 लाखाची, स्टॉक 1,50,000, डेटर्स 50,000, कॅश 1 लाख, अशी टोटल असेट्स किती आहेत 7 लाख रुपये आहेत. ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आपण कॅल्क्युलेट करू प्रोप्रायटरी रेशिओ. प्रोप्रायटरी रेशिओचं सूत्र काय हो, प्रोप्रायटर्स किंवा शेअर होल्डर्स फंड डिवायडेड बाय टोटल टँजिबल असेट्स. ओके, मग आपल्याला ते लिहून घेऊया काय काय आहेत. हे बघा, इक्विटी कॅपिटल आहे प्रोप्रायटरी शेअर्समध्ये, काय काय येतं कॅपिटल अँड रिझर्व. म्हणजे इक्विटी कॅपिटल पण प्रिफरन्स कॅपिटल. कॅपिटलमध्ये 2 प्रकारचे कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल आणि प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल. म्हणजेच या ठिकाणी इक्विटी शेअर कॅपिटल पण आहे आणि प्रिफरन्स शेअर कॅपिटल आहे. त्याचबरोबर रिझर्व अँड सरप्लससुद्धा दिलेलं आहे डिवायडेड बाय टोटल असेट्स. मग किंमत काय काय हो, इक्विटी शेअर कॅपिटल्स आहेत 2 लाखाचे, प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल्स 1 लाखाचे, रिझर्व अँड सरप्लस आहेत 1 लाखाचे. तर टोटल असेट किती झालेली आहे 7 लाख. आता टँजिबलमध्ये बघा तुम्ही सर्व टँजिबलच आहेत, गुडविल दिलेलं नाही, ट्रेडमार्क दिलेलं आहे किंवा इतर फिक्टिटिव्स असेट्स दिलेले नाहीत. म्हणून त्या ठिकाणी आपण 7 लाख पूर्ण जशास तसे घेतलेले आहेत. ठीक आहे, मग आता बघा ह्याचे आपल्याला बेरीज आणि भागाकार करून घ्यायचे. काय आहे की टोटल बेरीज किती आली हो, प्रोप्रायटरी फंड किंवा शेअर होल्डर्स फंड किती आला 4 लाख रुपये. 2 लाख इक्विटी शेअर्स, 1 लाख प्रिफरन्स शेअर्स आणि 1 लाख रिझर्व अँड सरप्लस. हे 4 लाख भागिले 7 लाख टोटल फिक्स्ड असेट्स. म्हणजेच रेशिओ किती आला 0.57. ओके, किती आहे 0.57:1 कशासाठी, हां एकाच 0.7 आहे असं दर्शवण्यात येते. ओके, याच नंतर दुसरा आपल्याला रेशिओ कॅल्क्युलेट करायचा आहे, तो म्हणजे डेप्ट इक्विटी रेशिओ. डेप्ट इक्विटी रेशिओ सुद्धा आपल्याला सूत्र माहिती आहे, लॉंग टर्म लोन डिवाइड बाय प्रोप्रायटर्स फंड. प्रोप्रायटर्स फंड आताच आपण कॅल्क्युलेट केला होता 4 लाख आला होता, राईट. तरीसुद्धा आता डबल बघा, लॉंग टर्म लोन कोणतं आहे 20% डिबेंचर्स. सर आता डिबेंचर्स म्हणजे आपल्या कॅपिटल्समध्ये येत नाहीत का, नाही. डिबेंचर्स म्हणजे कर्जरोखे हे आउटर्स म्हणजे लॅबिलिटी आहे. ओके, आउटसाइडर्स लॅबिलिटी आहे, म्हणून ती काय आहे लॉंग टर्म लॅबिलिटी म्हणून आपण गृहीत धरतो. आणि ती प्लस लोन जो की त्या ठिकाणी काय दिलेला आहे लॉंग टर्म लोन दिलेला आहे, प्लस करंट लॅबिलिटीज ज्या आत्ता सध्याला आपल्याला लॅबिलिटीज द्यायच्या आहेत, त्या लॅबिलिटीज या सर्व लॅबिलिटीज आपण एकत्रित करून पुन्हा प्रोप्रायटर्स फंडमध्ये काय काय येतं इक्विटी कॅपिटल प्लस प्रिफरन्स शेअर्स या प्रॉब्लेममध्ये प्लस रिझर्व अँड सरप्लस ह्या सर्वांची आपण बेरीज केली असता आपल्याकडे येतं डिबेंचर्स 1 लाख, लॉंग टर्म लोन 50,000, क्रेडिटर्स 1,50,000 भागिले इक्विटी कॅपिटल 2 लाख, प्रिफरन्स कॅपिटल किती आहेत 1 लाख आणि रिझर्व अँड सरप्लस 1 लाख. याच्यानंतर सर्वांची बेरीज होते 3 लाख लॉंग टर्म लोन आहे आणि 4 लाख प्रोप्रायटर्स फंड्स आहेत. म्हणजेच 0.75:1 हा आपला रेशिओ आहे. समजतंय, या प्रकारे आपल्याला रेशिओज कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग त्यानंतर बघा दुसरं आपण बघूया, बाकीच्या दुसऱ्या 2साठी काय आहे की फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट कॅम्प्यूट द फॉलोइंग रेशिओज. कोणते 2 रेशिओ काढायचे, डेटर्स टर्नओव्हर रेशिओ आणि क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशिओ. डेटर्स टर्नओव्हर रेशिओ आणि क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशिओ. काय डिटेल्स दिलेत बघा. डिटेल्स आहेत ग्रॉस सेल्स, कॅश सेल्स, ओके, सेल्स रिटर्न, डेटर्स फॉर सेल्स, ओके, आणि नंतर बिल्स रिसिवेबल, ओके, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स, टोटल परचेस, कॅश परचेस, परचेस रिटर्न, क्रेडिटर्स ॲट द एंड, बिल्स पेएबल, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. आपल्याला सूत्र माहिती आहेत की क्रेडिट सेल्स बाय ॲव्हरेज डेट, ॲव्हरेज अमाऊंट रिसिवेबल, बरोबर, डेटर टर्नओव्हर. क्रेडिट सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल, इथे बघा पहिला शब्द प्रयोग आहे ग्रॉस सेल्स, सकल, ओके ना. मग त्याच्यापैकी काय सांगितलंय
कॅश सेल्स म्हणजेच वर जे ग्रॉस सेल्स केले त्यामध्ये इन्क्लूड आहेत कॅश सेल्स. म्हणजे 1,00,000ची ग्रॉस सेल आहे मायनस कॅश सेल किती झाली 20,000ची. म्हणजेच 80,000 आपण काय केलेलं आहेत क्रेडिटवर सेल्स केलेले आहेत. परंतु त्याच्याही पुढं तिसरा आयटम काय सांगतो सेल्स रिटर्न. जे सेल्स केले होते त्या सेल्सपैकी 7,000 रुपयाची सेल्स परत आलेली आहे, विक्री परत झालेली आहे. म्हणजे 80,000मधून किती मायनस झाले हो 7,000 मायनस झाले. म्हणजेच क्रेडिट सेल्स लक्षात असू द्या क्रेडिट सेल्स किती आलं 80 मायनस 7 बरोबर 73,000 रुपये क्रेडिट सेल्स आहे. राईट. त्याच्यानंतर आता क्रेडिट परचेस बघूया. ओके. आता त्यात रिसिवेबल काय डेटर्स आहे रिसिवेबल दिलेला आहे तो आपल्याला डाऊन साईडला येईल. ओके. हां परचेस बघा टोटल परचेस किती 5,81,000. टोटल परचेस किती आहेत 5,81,000. त्यापैकी कॅश परचेस किती आहेत 30,000. म्हणजे 5,81,000 वजा 30,000 किती राहिले हो 5,51,000 बरोबर. तर त्याच्यानंतर सांगितलेलं आहे त्याच्यानंतर परचेस रिटर्न जे काही तुम्ही परचेस केलं होतं ते खरेदी परत केली त्याचं अमाऊंट सांगितलेलं आहे 51,000. म्हणजे 5,81,000मधून 30,000ची काय आहे कॅश परचेस आहे आणि 51,000 रिटर्न केलेले आहेत म्हणजे 81,000 गेले बरोबर 5,00,000चं क्रेडिट परचेस आहे. आलं का लक्षात. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल्स. ओके. चलो डेटर टर्नओव्हर रेशियो. डेटर टर्नओव्हर रेशियो काय हो क्रेडिट सेल्स बाय ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल. काय आहे आताच आपण बघितलं क्रेडिट सेल्स किती आहेत 73,000 आणि ॲव्हरेज अकाउंट रिसिवेबल आहेत 11,000 डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल काउंट करून. त्यानंतर त्याचा रेशिओ येतो 6.63 टाइम्स. ओके. म्हणजे 6.63 टाइम्स काय आहे आपल्याकडे काय क्रेडिट सेल्स झालेलं आहे. ओके. नेक्स्ट क्रेडिटर्स टर्नओव्हर रेशिओ सेम आहे क्रेडिट परचेस बाय ॲव्हरेज अमाऊंट पेबल. ओके. किती आहेत 5,00,000 आणि क्रेडिट अमाऊंट पेबल किती आहे हो 1,65,000. राईट. म्हणजे ह्या प्रकारे आपल्याकडे काय आला क्रेडिटर टर्नओव्हर रेशिओ सुद्धा आला 3.03 टाइम्स. ओके. ह्यानंतर आपल्याला शेवटी एक रेशिओ राहिलेला आहे तो म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. राईट. हां त्यासाठी आपल्याला इलिस्ट्रेशन दिलेलं आहे किंवा प्रॉब्लेम आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं आहे आणि बॅलन्स शीटसुद्धा दिलेली आहे. ह्या बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आधारे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे रिटर्न टू कॅपिटल एम्प्लॉईड रेशिओ. यामध्ये बघा कॉस्ट ऑफ गुड सोल्ड आहे है ना. आपल्याला काय कॅल्क्युलेट करते EBIT सूत्र काय आहे हो EBIT नेट प्रॉफिट बिफोर इन्कम इंटरेस्ट अँड टॅक्स. त्यासाठी काय बघावं लागतं नेट प्रॉफिट किती आहे. नेट प्रॉफिट किती आहे 1,00,000 आहे परंतु टॅक्स आणि इंटरेस्टच्या अगोदर किती झाला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला प्रोप्रायटर्स रेशिओ एम्प्लॉईड कॅपिटल एम्प्लॉईडसुद्धा कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्यासाठी सूत्र काय हो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड रेशिओ इक्वल्स नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स इंटू 100 डिवायडेड बाय कॅपिटल एम्प्लॉईड किंवा नेट वर्थ. आता हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण सविस्तर समजून घेण्यासाठी बघा नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स हे कॅल्क्युलेट करण्यासाठी नेट प्रॉफिट घेतला प्लस प्रोव्हिजन फॉर टॅक्स घेतलं प्लस इंटरेस्ट ऑन डिबेंचर घेतला मायनस इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट घेतला. काय आहे टोटल इन्कम घेतली त्यामध्ये आपण ॲड करत गेलो बिफोर म्हणलेलं आहे. बिफोर म्हणजे आपण टॅक्स पेड केल्याच्यानंतर आपण नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट केला 1,00,000. ओके. त्याच्यामध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्स 1,00,000 वगैरे वगैरे सर्व गोष्टी ॲड केल्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं बिफोर इन्कम इंटरेस्ट अँड टॅक्स आपल्याकडं किती इन्कम होतं किंवा नेट प्रॉफिट होतं हे लक्षात येतं. त्याच्यानंतर गुणिले 100 आणि भागिले काय काय आहेत नेटवर्थ आणि कॅपिटल एम्प्लॉईड. सुरुवातीला नेटवर्थ बघा फिक्स्ड असेट्स प्लस
करंट असेट मायनस प्रोव्हिजन फॉर टॅक्स, राईट. नेक्स्ट त्याच्या किंवा च्या ऐवजी काय वापरू शकता, शेअर कॅपिटल प्लस रिझर्व प्लस डिबेंचर प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मायनस इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सेक्युरिटीज या प्रॉब्लेमसाठी. ओके, ठीक आहे. मग आता आपण बघूया काय काय आहे. नेट प्रॉफिट 1,00,000 रुपये, प्रोव्हिजन फॉर टॅक्स 1,00,000 रुपये, इंटरेस्ट ऑन डिबेंचर 1,00,000 रुपये वजा इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. हे कुठं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट बाजूला इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट आहे. मग ही इन्कम इतर गोष्टीपासून असल्यामुळं ते मायनस केलं आणि त्यामुळं आपण काय केलेलं आहे, हे ऑपरेटिंग नाही ना, ऑपरेशनमधून मिळाले काय नाही, तर आपण इन्व्हेस्टमेंट केलेलं त्यामुळे मिळालेलं आहे. म्हणून ते 10,000 मायनस केले आणि खाली बघा फिक्स्ड असेट आहेत 4,50,000 प्लस करंट असेट आहेत 1,50,000 आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्स आहे पुन्हा 1,00,000 रुपये. हे मायनस केले आणि गुणाकार केला 100ने. तर उत्तर काय येतं बघा, 2,00,000 रुपये भागिले 5,00,000 रुपये गुणिले 100 बरोबर 40% काय रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड किती आहे, 40% रिटर्न्स तुम्हाला कशावर मिळतात, जेवढं कॅपिटल तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्याच्यावर तुम्हाला 40% रिटर्न मिळत आहेत. ही आपल्याला या रेशिओमधून प्राप्त होतं. म्हणजे किती बघा, किती आपले फायनान्शियल म्हणजे जे कोणत्या कंपनीचं काय दिलेलं आहे, स्टेटमेंट दिलेले आहेत फायनान्शियल, त्याच्यामधून असं लक्षात येतं की फायनान्शियल पोझिशन किती स्ट्रॉंग आहे किंवा हा बिझनेस किती स्ट्रॉंग आहे की ज्याच्यामध्ये जर तुम्ही 100 रुपये गुंतवले तर तुम्हाला एका वर्षामध्ये किंवा ज्या एका फायनान्शियल इयरमध्ये 40% रिटर्न्स मिळू शकतात. म्हणून या ठिकाणी या प्रकारचे आपले 5 फायनान्शियल रेशिओज आहेत किंवा स्टेटमेंट अनालिसिस करण्यासाठी रेशिओज आहेत. ओके, थँक्यू. अभ्यास करा. ओके, आणि हे अगेन अँड अगेन काय करा, जर एखादे कन्सेप्ट समजले नसेल तर पुन्हा पुन्हा बघा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब बटन असेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा.